संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 21 ऑगस्ट 2026 आपण बघत असतो MPSC ग्रुप सी येणाऱ्या प्री एक्झामसाठी म्हणजे तलाठी भरतीसाठी आणि पोलीस भरती 2026च्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण बघत असतो. आपले प्रश्न कशावर अवलंबून असतात हे महत्त्वाचं आहे. आपले प्रश्न असतात सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या गोष्टींवर आधारित असतात. आपण दररोज 25 प्रश्न घेत असतो. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवतात. आणि दररोज संध्याकाळी 6 वाजता आपल्याला बघायला मिळत असतं. जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट बघण्यासाठी, पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी. आजचा आपला पहिला प्रश्न काय असणार आहे ते आपण बघूयात मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, आयताची लांबी 12 सेंटीमीटर व रुंदी 8 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती आहे? ऑप्शन आहे 40 सेंटीमीटर वर्ग, 80 सेंटीमीटर वर्ग, 96 सेंटीमीटर वर्ग, 120 सेंटीमीटर वर्ग. तर मित्रांनो, पहिलं आयताचा क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहीत पाहिजे. आपण सूत्र लिहूया. पहिलं सूत्र काय आहे? सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आता लांबी किती दिलेली मित्रांनो? 12. रुंदी किती दिलेली? 8. 12 8 किती होते मित्रांनो? 96. सेंटीमीटर आहे त्यामुळे सेंटीमीटरचा वर्ग. उत्तर काय येणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 सेंटीमीटर वर्ग. पुढचा प्रश्न आहे, गटामधील वेगळा शब्द ओळखा. सोमवार, मंगळवार, जुलै, गुरुवार तर कोणता असणार मित्रांनो? सोमवार, मंगळवार आणि गुरुवार हे तिन्ही काय वार आहेत मित्रांनो. आणि हा जो जुलै आहे तो काय आहे? महिना आहे. त्यामुळे वेगळा शब्द कोणता येणार आहे? जुलै. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सामान्य विज्ञानानुसार पाणी कोणत्या तापमानाला उकळू शकते? 50 डिग्री सेल्सिअस, 75 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस आणि 150. तर कोणत्या? 100 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रातील लोकनृत्य कोणते? लावणी, गरबा, घुमर, भांगडा तर कोणतं आहे मित्रांनो? महाराष्ट्रातील आपलं लोकप्रिय नृत्य लावणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न मित्रांनो काय आहे ते बघूया आपण. बोलका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहे मित्रांनो मूक, वाचा, पर्यटक आणि उग्र. तर काय असणार मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 वाचाळ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 1000 रुपयावर 2 वर्षासाठी 10% वार्षिक दराने साधे व्याज किती होईल मित्रांनो? मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, जर जेवढा काय अमाऊंट असणार आहे 1000 आहे त्याच्यावर एक शून्य काढला, एक डिजिट काढला तर ते किती होत्या? 10%. आपल्याला किती? 2 वर्षासाठी त्याला गुणिले करा. 2 गुणिले 10 म्हणजे किती? 20%. 10% म्हणजे 100. 20% म्हणजे किती मित्रांनो? 200. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. नाहीतर आपल्याला काय करावं लागणार? फॉर्म्युला लक्षात ठेवा. SI = PRT/100. आता P किती आहे? 1000. रेट किती आहे? 10% आणि रेट इयर किती आहे? 2 वर्ष आणि रेट किती? 10% × 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 10 10 100. 100 आणि गुणिले 2 किती उत्तर येणार आहे? 200. चला पुढचा प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध कुंभमेळा कोणत्या नदीकाठी भरतो? गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा. तर कोणत्या नदीकाठी भरतो नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध कुंभमेळा? हा गोदावरी या नदीच्या काठी भरत असतो. आणि 2026 मध्ये यावर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे. पुढचा प्रश्न, आस्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? भक्त, नास्तिक, साधू, श्रद्धाळू. काय असणार आहे? नास्तिक. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका विद्यार्थ्याला गुण 360 वरून 450 झाले तर गुणामध्ये किती टक्के वाढ झाली? आता मित्रांनो ते कसं करायचं? 450 - 360 किती झाले? 0. 5
15तून 6 गेले 9, हातच्या आला 1, किती 90 गुणांची वाढ झाली. आता त्याचं ते काढायचं पर्सेंटेज. 90 भागिले 360 हा शून्य गेला, 9 चोक 36, 1/4 म्हणजे 25. टक्क्याची वाढ झाली. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र राज्याचा स्थापनेचा दिवस कोणता? 1 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. कोणता असणार आहे? 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस मानला जातो. त्याचसोबत कोणतं राज्य बनलं? गुजरात. हातावर हात धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? कष्ट करणे, निष्क्रिय बसणे, मदत करणे, आदेश देणे. हातावर हात धरून बसणे म्हणजे काय? निष्क्रिय बसणे म्हणजे बिना कामाचे बसणे, काही कृती न करता. आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. आता मुलीचं आणि दोघांच्या वयाची बेरीज 48 वर्ष असल्यास मुलीचे वय किती? आता मुलीचे वय चं x मानायचं, आईचे वय जे तिप्पट आहे त्यामुळे 3x. त्या दोघांच्या बेरजेचं बेरीज किती आहे? 48 आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. मग काय येणार आहे? 4x = 48, x = 48 भागिले 4, 4 1 4, 4 2 8, x = 12. म्हणजे त्या मुलीचं वय किती असणार आहे मित्रांनो? 12 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2. ए ला एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 18 दिवसात पूर्ण. दोघे एकत्र काम केल्यास किती दिवसात पूर्ण करतील? आता ए आणि बी दोघं कामं करताय एकत्र. 1 12 + 1 18. दोघांचा LCM घेतला, नाही तर दोघांचा छेद एक सारखा करून घ्यायचा, साधा सिंपल. LCM नाही आला, 12 त्रिक 36, 18 2 × 2 × 3. 36 कॉमन येणार आणि 3 2 5. ओके. 5/36चा पूर्ण भाग. आता 5/36ला कसं करायचं? हे व्यस्तप्रमाणे त्याला काय करायचं? 36 भागिले 5, 5 7 35, 0 गेला, 1 उरला, 5 2 10, 7.2 दिवस. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 7.2 दिवस किंवा नाही तर 36/5 हे पण ॲन्सर असू शकतो ऑप्शनमध्ये. पुढचा प्रश्न. एखाद्या संख्येचा 3/4 भाग 24 असेल तर ती संख्या किती? 3/4 भाग 1 तर ती संख्या किती? 24. आता 8 त्रिक 24, x = 8 चोक 32. तो कसा आला? 8 गुणिले 4, x = 32. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर. भारतीय निवडणूक आयोगाची मुख्य जबाबदारी कोणती? कर वसुली, निवडणूक स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने करणे, कायद्याची अंमलबजावणी, बजेट तयार करणे. काय? निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक घेणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. मराठी व्याकरणात नाम या शब्दाचा अर्थ काय होतो? क्रियाविशेषण, वस्तूचे किंवा व्यक्तीचे नाव या सर्वनाम. काय? वस्तूचे किंवा व्यक्तीचे नाव. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर 2 + 3 10 असेल, 3 + 4 21 असेल, 4 + 5 36 असेल तर 5 + 6 किती असणार आहे? असं विचारलेलं आहे मित्रांनो. आता 2 + 3 = 10. त्याचं काय होणार आहे? 2 + 3 × 2 करा, तो काय येणार आहे? 10 येणार आहे. तसंच आता इकडं काय करणार? 3 + 4 × 3 करा, 4 त्रिक 12, 7 त्रिक 4 3 6, 7 त्रिक 21. तसंच 4 + 5 9 गुणिले 4, 9 चोक 36. तसंच 5 + 6 11 होता, × 5 11 5
55. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? काळोख, प्रकाश, रात्र, धुंक. काय असणार आहे? प्रकाश. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अगाध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अगाध म्हणजे गहन. ऑप्शन क्रमांक 2. गहन, अतिशय खोल, अथांग, थांग पत्ता, हे काय अगाध या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. एका रांगेत 8 खुर्च्या होतात. पहिल्या खुर्चीवर अजय बसला आणि शेवटच्या खुर्चीवर विजय बसला. मध्ये एकूण किती खुर्च्या राहिल्या? आता मित्रांनो बघा, या 8 खुर्च्या आहे. पहिल्या खुर्चीवर अजय बसतोय, दुसऱ्या खुर्चीवर कोण नाही, तिसऱ्या खुर्चीवर कोण नाही, चौथ्या खुर्चीवर कोण नाही, पाचव्यावर नाही, सहाव्यावर नाही, सातव्यावर नाही, आणि 8व्यावर कोण बसतोय? विजय बसतोय. तर मधल्या खुर्च्या किती आहेत? 3 आणि 3 आणि 6. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्राचे संत तुकाराम यांच्या अभंग साहित्याची भाषा कोणती? संस्कृत, हिंदी, मराठी, कन्नड. कोणती आहे? मराठी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सीता उत्तरेकडे तोंड करून उभी आहे, ती उजवीकडे वळाली व तर तिचे तोंड कोणत्या दिशेला असणार आहे? तर कोणत्या दिशेला असणार आहे? ही सीता आहे मित्रांनो, ही उत्तरेला तोंड करून उभी आहे, ती उजवीकडे वळाली म्हणजे इकड साईडला वळणार. ती कोणत्या दिशेला येणार आहे? पूर्व दिशेला येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी लिंगानुसार योग्य वाक्य निवडा. मला भूक लागले आहे, मला भूक लागली आहे, मला भूक लागला आहे, मला भूक लागल आहे. काय? मला भूक लागली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे. खालील शुद्ध आणि अर्थपूर्ण वाक्य कोणतं? तो रोज शाळेत जातो, तो रोज शाळेला जातो, तो रोज शाळेत जातो, शाळेत जातो, तो रोज शाळेत जाणे. तर कोणतं आहे? तो रोज शाळेत जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहे. भारतीय संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वे मुख्यतः कोणत्या भागात आहे? भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5. भाग 4, भाग 6. सॉरी, 5 नाही 6 आहे. ऑप्शन क्रमांक भाग 4 ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यात अनुच्छेद किती ते किती आहे? 36 ते 51. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न संपलेले आहे. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती आणि तलाठी भरतीबद्दलचे मार्गदर्शन मिळत असते. चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.